सातत्यानं हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळून आली आहे। नितेश राणे यांच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बॅग आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। एक तरुण बॅग ठेवून गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे। पोलिसांनी सध्या या बॅगची तपासणी सुरू केली आहे। तसंच या तरुणाचा शोध सुद्धा घेतला जातोय। मंत्री नितेश राणे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची सभा पार पडणार आहे आणि याच दरम्यान सातत्यानं हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळून आलेली आहे। सुवर्णगड या त्यांच्या बंगल्याबाहेर बॅग आढळल्यामुळे खळबळ उडालेली आहे। तर आपण ही सध्या दृश्य सुद्धा पाहिलेली आहेत। या सीसीटीव्ही मध्ये हा तरुण सुद्धा चित्रित झालेला आहे आणि आता सध्या या बॅगची तपासणी केली जाते आणि त्याचबरोबर त्या तरुणाचा सुद्धा शोध घेतला जातोय। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळालेत का? बरोबर आहे श्वेता, खरं तर नितेश राणे यांच्या बंगल्याच्या बाहेर ही संशयास्पद बॅग आढळली। एका व्यक्तीने ही बॅग ठेवली आणि त्यानंतर तो निघून गेला या संदर्भातली एक अपडेट समोर येते। तपास यंत्रणा असतील, पोलीस असतील यांच्याकडनं संबंधित व्यक्तीचा शोध जो आहे तो घेतला जातोय। बॅगेत नेमकं काय आहे हे देखील खरं तर पाहिलं जात आहे। मागील काही दिवसांपासून राणेंची विधानं आणि एकंदर त्यांच्या भाषणांमुळे हे धमकावण्याचे प्रकार होतात का याबद्दल देखील चर्चा आहे। त्यामुळे पोलिसांकडनं केला जाणारा तपास आता नेमका कुठल्या दिशेने जातो आणि या बॅगेच्या मागे नेमका ठेवणारा व्यक्ती कोण हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरत आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पोलिसांकडून सध्या या बॅगची तपासणी केली जाते आणि तपासणीअंती काय नेमकं बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच ही व्यक्ती जी बॅग ठेवून गेलेली आहे ती नेमकी कोण आहे याचाही शोध पोलीस घेत आहेत। तर पोलिसांकडून बॅगची तपासणी सध्या केली जाते। सुवर्णगड या बंगल्याबाहेर नितेश राणेंच्या बेवारस बॅग ठेवून एक व्यक्ती गेलेली आहे। सध्या ती व्यक्ती चित्रित झालेली आहे सीसीटीव्ही मध्ये आणि त्यामुळे आता ही व्यक्ती नेमकी कोण आहे त्याचा शोध घेतला जातोय। तसंच त्या बॅगेची तपासणी सुद्धा पोलीस करतायत।